तर मित्रांनो कसे आहात? तर पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज होती 31 माझा असा कोंबडा बघा. मग आलू कोंबडा वगैरे आणि त्या दिवाणाच घातलाय. मॅकडॉल समोर मांडली ना अंकल बघा बियरचं बोक मारते बस. मग भेटला कोंबडाना आलू घरानं मॅग्नेट करून ठेवलाय फ्रीजमध्ये. बघा कसला ना आताच जिभेला पाणी सुटलंय. मग आलू डायरेक्ट इकडे अभ्यासाला बसला कारण की मराठीचा लयच लिवाचा होता. बघा इतका लिवाचा होता का बोलूच नका. मग बसलो लिवायला जायचा. मग हल्ल्या भावासनी इकडे लिवो. मग काय मटन पप्पूची एक साफ करते. टी व्ही नीट भरला याच्या शोपीसमध्ये. मग घेतली काळजीनं खात बसलो ना आलू इकडं कोंबडी भुजाला. इकडे बघा कसली मजा येते त्या आगीजवळ. आधी तर थंडी लागत होती दंब. मग झाली कोंबडी उंबडी काढली कसली शिजली बघा. हाणली डायरेक्ट खावाला. मग काय चट लागली. मग घेतला मिनी पाहिला उचलला लेग पीस. मग त्याला ऐकून मारला लेग पीसवर तावनं खाला न बसलो खुर्ची. कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत बाय बाय. तर मित्रांनो कसे आहात? तर पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज होती 31 माझा असा कोंबडा बघा. मग आलू कोंबडा वगैरे आणि त्या दिवाणाच घातलाय. मॅकडॉल समोर मांडली ना अंकल बघा बियरचं बोक मारते बस. मग भेटला कोंबडाना आलू घरानं मॅग्नेट करून ठेवलाय फ्रीजमध्ये. बघा कसला ना आताच जिभेला पाणी सुटलंय. मग आलू डायरेक्ट इकडे अभ्यासाला बसला कारण की मराठीचा लयच लिवाचा होता. बघा इतका लिवाचा होता का बोलूच नका. मग बसलो लिवायला जायचा. मग हल्ल्या भावासनी इकडे लिवो. मग काय मटन पप्पूची एक साफ करते. टी व्ही नीट भरला याच्या शोपीसमध्ये. मग घेतली काळजीनं खात बसलो ना आलू इकडं कोंबडी भुजाला. इकडे बघा कसली मजा येते त्या आगीजवळ. आधी तर थंडी लागत होती दंब. मग झाली कोंबडी उंबडी काढली कसली शिजली बघा. हाणली डायरेक्ट खावाला. मग काय चट लागली. मग घेतला मिनी पाहिला उचलला लेग पीस. मग त्याला ऐकून मारला लेग पीसवर तावनं खाला न बसलो खुर्ची. कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत बाय बाय.